तर याला तुम्ही काय काय टाकलेले? RNPH चा पूर्ण डोस, कृषी अमृतच्या 2 गोणे हो आणि RNPH चे 2 किलो, 2 किलो टाकलेले, म्हणजे 2 किलो टाकलेले RNPH 2 किलो आणि 2 बॅग कृषी अमृत 12 गुंठ्यासाठी. आपली ही ज्वारी आहे आणि इकडं तुमच्या शेजारची जी ज्वारी आहे ती कधीची लागवड आहे? ती नेहमीच्या ज्वारीच्या वेळेला ती पेरलेली. बर, आणि आपली लेट आहे. लेट आहे. बरोबर आहे ना? वैदिक चारा करायचा उद्देश होता फक्त. बर, वैदिक चारा जरी झाला, ज्वारी लेट पेरण्यात आलेली, जरी ज्वारी नाही आली, कंस जरी सापडली नाही किंवा पाखरांनी नाही ठेवली तरी आपल्याला वैदिक प्युअर चारा मिळेल की जेणेकरून आपल्याला गोअमृत तयार करता येईल, ते चारा घालून जनावरांना. हा उद्देश होता. पण ज्वारीचं एवढं उत्तम पीक आलं ते तो वैदिक चारा तर झालाच. शिवाय प्लस ज्वारी इतर ज्वारीपेक्षा कितीतरी दर्जेदार आली. आता म्हणजे हा माझा जो हात आहे तो पूर्ण भरतोय, एवढं कणीस आहे सगळी ज्वारी तशी, आणि सगळं तसले. हे बघा ना, आता हे जर याची साईज पाहिली सगळीकडे सेमच दिसते आपल्याला. आणि उंची जर पाहिली सर तर किती फुटाची झाली ती? ना माझी उंची 5 फूट 4 इंच डबल झाली तिथे, डबलच्या वर आहे. आता आपण बाहेर उभा आहेत कडेला, म्हणजे त्याच्यापेक्षा उंच आहे. हा, आणि आता याचं ताट जर पाहिलं सर, आता बुडापासून जर पाहिलं बघा किती मजबूत आहे, आणि शेंड्यापर्यंत हिरवेगार. हे RNPH आणि कृषी अमृत वापरलं आणि आपण DAP किंवा 20-20 हे वापरलं, ह्या किमतीची जर तुलना केली तर तोही डोस इतकाच लागतो किंवा ह्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो. आणि डोस जो राहतो तो वैदिकच्या याच्यामधली चमक, टपोरेपणा, बरोबर आहे, चारा निर्धोक, हे दोष रासायनिक खतात राहतात. बरोबर. आणि मग गोअमृत तुम्ही कशाच तयार करणार? बरोबर आहे, तुम्ही शेण कशाच तयार करणार? वरतून सर जमीन जर पाहायला गेलं का पंच सारखी जमीन झाली सर. बरोबर आहे. आणि शंभर टक्के ह्याचा स्वाद अलगच लागेल. बरोबर आहे, स्वाद ह्याचा अलग लागेल, म्हणजे ते अधोरेखितच आहे. बर, तुम्ही कांद्याला जरी ते वापरलं तर कांदा खोबऱ्यासारखा लागतो. किती कांदे 4-4 कांदे खाल्ले तरी समाधान नाही होत. बर, मुळे किती खाल्ले तरी समाधान नाही होतं. उगरीट मुळा सुद्धा लागत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव. गोअमृत जर वापरलं नुसतं RNPH चा डोसवरती आलेली. बरोबर आहे. आता गोअमृत जर वापरलं तर थक्क करणार रिझल्ट येणार. आपण वाट पाहायची फक्त, आणि आपण कास धरायची. बरोबर आहे. शेती करायची. फक्त शेतीमध्ये किलमिश ठेवायचं नाही, तो पैलवान करायचा. किती खर्च येतो दुधाला ते नाही पाहायचं. मी माझ्या मुलाच्या मुलीला सांगितलं तुला 4 एकर शेती देईल मी. बरोबर, पण तो माणूस सुद्धा शेतीतला तज्ञ असला पाहिजे, शेतीवर प्रेम करणारा असला पाहिजे. त्याला फ्री मी देईल ती. बरोबर आहे. आणि तुला तोपर्यंत ट्रेन करीन. आणि तू स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं जीवाचे कष्ट करायचेच नाही की कुठलं तरी पॅकेज मिळेल 20 लाखाचं. बरोबर आहे. एका एकरातच 20 लाख निघते. असं जर तंत्रज्ञान भेटलं नाही शक्य नाही का? हा, ते 8वीला ते आता अशी शिकवण जर भेटली सर. बरोबर नाही, ते आहे. पुढली पिढी जी आहे का उत्कृष्ट शेती करणारी व्हिडिओ शेतकऱ्याच्या मागे व्हावा म्हणून पण नाही. हे सत्य बरोबर. एकच एकर शेती असू द्या, पण तुम्ही निश्चित 1 कोटीचे मालक आहात. बरोबर. नाही खरं 100% सर. नमस्कार सर. आता आपण तुमच्या ज्वारीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. तर हीच ती 12 गुंठे ज्वारी आहे. बरोबर आहे. आणि 1 महिना लेट आहे इतरांपेक्षा. बरोबर आहे. तर याला तुम्ही काय काय टाकलेलं आहे? RNPH चा पूर्ण डोस, कृषी अमृतच्या 2 गोणे आणि RNPH चे 2 किलो. 2 किलो टाकलेले, म्हणजे 2 किलो टाकलेले. RNPH 2 किलो आणि 2 बॅग कृषी अमृत 12 गुंठ्यासाठी. तर आता आपली ही ज्वारी आहे आणि इकडं तुमच्या शेजारची जी ज्वारी आहे ती कधीची लागवड आहे?
ती नेहमीच्या ज्वारीच्या वेळेला ती पेरलेली. बर. आणि आपली लेट आहे. लेट आहे. बरोबर आहे ना. वैदिक चारा करायचा उद्देश होता फक्त. बर. वैदिक चारा जरी झाला, ज्वारी लेट पेरण्यात आलेली, जरी ज्वारी नाही आली, कंस जरी सापडली नाही किंवा पाखरांनी नाही ठेवली, तरी आपल्याला वैदिक प्युअर चारा मिळेल की जेणेकरून आपल्याला गोअमृत तयार करता येईल ते चारा घालून जनावरांना. हा उद्देश होता. पण ज्वारीचं एवढं उत्तम पीक आलं ते तो वैदिक चारा तर झालाच. शिवाय प्लस ज्वारी इतर ज्वारीपेक्षा कितीतरी दर्जेदार आली. आता तुमच्या हातात आपण कणीस बघतो सर, तर पूर्ण हात भरतोय त्यानं. बघा ना, हे म्हणजे हा माझा जो हात आहे तो पूर्ण भरतोय, एवढं कणीस आहे. सगळी ज्वारी तशी आणि सगळं तसले. हे बघा ना, आता हे जर साईज पाहिली सगळीकडे सेमच दिसते आपल्याला. आणि उंची जर पाहिली सर तर किती फुटाची झाली ती? ना माझी उंची 5 फूट 4 इंच आहे. डबल झाली तिथं. डबलच्या वर आहे. आता आपण बाहेर उभा आहेत कडेला, म्हणजे त्याच्यापेक्षा उंच आहे. हा. आणि आता याचं ताट जर पाहिलं सर, आता बुडापासून जर पाहिलं बघा किती मजबूत आहे. आणि शेंड्यापर्यंत हिरवेगार पान आहेत त्याचे. आता मला वाटतं याचं कणीस तोडलेलं आहे. बरोबर आहे ना, थोड्यासाठी म्हणजे बरोबर आहे. आता ह्या जर पाहिलं तर पूर्ण भरलेलं आहे त्याचा देठ. बरोबर आहे ना. एकंदरीत बघायचं झालं तर एवढे चांगले रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं या ज्वारीबद्दल? नाही, हे RNPH आणि कृषी अमृत वापरलं आणि आपण DAP किंवा 20-20 हे वापरलं, ह्या किमतीची जर तुलना केली तर तोही डोस इतकाच लागतो किंवा ह्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो. आणि डोस जो राहतो तो वैदिकच्या याच्यामधली चमक, टपोरेपणा, बरोबर आहे, चारा निर्धोक, हे दोष रासायनिक खतात राहतात. बरोबर. आणि मग गोअमृत तुम्ही कशाच तयार करणार? बरोबर आहे. तुम्ही शेण कशाच तयार करणार? वरतून सर जमीन जर पाहायला गेलं का पंच सारखी जमीन झाली सर. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला जो काय पूर्ण चारा चांगला बनवायचा होता, विषमुक्त पौष्टिक अन्न पण तयार करायचं होतं, आता तर तुम्ही वैदिक वापरले त्याच्यामुळे डायरेक्ट औषधयुक्त झाले. बरोबर आहे. आता अशी जर ज्वारी जर आपल्याला खायला भेटली तर काय फरक होईल आपल्यामध्ये? 100% ह्याचा स्वाद अलगच लागेल. बरोबर आहे. स्वाद ह्याचा अलग लागेल म्हणजे ते अधोरेखितच आहे. बर. तुम्ही कांद्याला जरी ते वापरलं तर कांदा खोबऱ्यासारखा लागतो. किती कांदे 4-4 कांदे खाल्ले तरी समाधान नाही होत. बर. मुळे किती खाल्ले तरी समाधान नाही होतं. उगरीट मुळा सुद्धा लागत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव येतो. तुम्ही केलेला कांदा मुळा? हा, कांदा तर आहेच आहे माझा आता सध्या शेतात. मुळे थोडे लावले होते, काय माहिती एवढा त्याचा रिझल्ट येतो. आता तो दर्जेदार लागायला लागल्यानंतर समजलं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याची काय सवय ती आता कळाली तुम्हाला? आता सांगितले होते राम सरांनी वगैरे, हे व्हिडिओ युट्यूबवर पाहिलेले होते की बाबा मेथीची भाजी खावंच वाटते. किती मी थोडी केली आणि खरंच खावं वाटते. आज केलेली, उद्या बी मी मला अनुभव सांगितला ना की रोज घरी भाजी मेथी आहे ना तर रोज करत जा म्हणलं. रोज? हा. आणि ती कच्ची खाल्ली तरी तुम्हाला ती खावंच वाटते. एवढी चविष्ट तरी त्याचं तंत्रज्ञान पूर्ण अंशाने जर वापरलं, त्याला गोअमृत जर वापरलं, नुसतं RNPH ढोसवरती आलेली. बरोबर आहे. आता गोअमृत जर वापरलं तर थक्क करणार रिझल्ट येणार. आपण वाट पाहायची फक्त, आणि आपण कास धरायची. बरोबर आहे. शेती करायची. शेतीमध्ये किलमिश ठेवायचं नाही, तो पैलवान करायचा. किती खर्च येतो दुधाला ते नाही पाहायचं. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर फक्त आता ही विषमुक्त ज्वारी राहिली नाहीये, ही औषधयुक्त झालेली आहे. औषधयुक्त झाली. ही पूर्ण ज्वारी तयार झाल्यानंतर घरी जेवढी लागते किमान 2 वर्ष किती लागेल तेवढी ज्वारी काढून ठेवायची, मगच बाकीची द्यायची. ती बी नातेवाईकातच विकतच द्यायची. आम्ही घेतो म्हणलं, पण मार्केटमध्ये नाही. बरोबर आहे. आज त्याची जर क्वालिटी पाहिली सर, आज हिचे दाणे जर पाहिले सर, तर एवढे दाणे याच्या अगोदर कधी बघायला तरी भेटले का आपल्याला? हा सर, होते का अशी? तरी अजून त्याला अजून 8-10 दिवस टाइम आहे. त्यानंतर ते भरीवपणा अजून जास्त वाढणार आहे. म्हणजे आणखीन हे बघत आहे ना, आजूबाजूच्या ज्या काही ज्वारी आहेत त्या पिवळ्या पडलेल्या, त्यांचे कंस पण म्हणजे पडून गेल्या, त्यांच्यामध्ये काही कस नाही राहिला. आता तिकडं जर ताट पाहिलं सर तर आपलं ताट त्याच्या डायरेक्ट दुप्पट आहे. बरोबर आहे ना. आणि हाईटला पण आपली एकसारखी दिसते. माग तुमच्या सगळीकडे ते कुठं खालीवरी किंवा पडलेली दिसते. बघा नाही पान, त्यांचं पानचं पाहिलं तर 3 बोट सुद्धा बसणार नाही. आपले 4 बोट
आणि इकडून 2-3 बोट सर. बरोबर आहे. म्हणजे एवढं चांगलं त्याचं तुम्हाला परिणाम जाणून आलेले आहे, त्याचे एवढे चांगले रिझल्ट आलेले. मी तर आता या मताचा आहे, हो मुलांना इस्टेट जर काही ठेवायची असेल हो तर पर मुलगा 2 एकर जरी प्युअर शेती ठेवली ना, हो 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 तो कोट्याधीशच समजायचा. कोट्याधीश. त्याचं पॅकेज 18 लाख 20 लाख त्याला त्या स्पर्धेत कोंबूच नका. मी माझ्या मुलाच्या मुलीला सांगितलं, हो तुला 4 एकर शेती देईल मी, बरोबर. पण तो माणूस सुद्धा शेतीतला तज्ञ असला पाहिजे, शेतीवर प्रेम करणारा असला पाहिजे, त्याला फ्री मी देईल ती, बरोबर आहे. आणि तुला तोपर्यंत ट्रेन करीन. आणि तू स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं जीवाचे कष्ट करायचेच नाही की कुठलं तरी पॅकेज मिळेल 20 लाखाचं. बरोबर आहे. एका एकरातच 20 लाख निघते. असं जर तंत्रज्ञान भेटलं तर नाही शक्य नाही का? हा, ते 8वीला ते आता अशी शिकवण जर भेटली सर, बरोबर नाही आहे. ते आहे. पुढली पिढी जी आहे का उत्कृष्ट शेती करणारी हा पिढी निघेल. आणि जे व्हिडिओ शेतकऱ्याच्या मागे राजाची impressive व्हावा म्हणून पण नाही, हा हा हे सत्य आहे. सत्य आहे, बरोबर तुमच्याकडे आहे. एकच एकर शेती असू द्या, पण ती तुम्ही निश्चित 1 कोटीचे मालक आहात. बरोबर आहे. नाही खरं 100% सर, तुमच्याकडे 1 कोटीचं दुकान असल्यासारखं आहे. बरोबर आहे. हा. आणि भविष्यात बघा ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील विकत, पण तुम्हाला चांगलं पौष्टिक अन्न, विषमुक्त औषधयुक्त अन्न भेटणार आहे का? तेव्हा तो फायदा तर अजून अलग आहे. त्याचा तर आपण विचारच करायचा नाही, नुसता व्यापारीच विचार केला तरी एवढं आहे. एवढं आहे. हा. म्हणजे आता एकंदरीत पाहिलंय की एससीटी वैदिक वापरून तुम्ही डायरेक्ट सोनं पिकवलंय. फक्त ज्वारीतच आहे असं नाही ना. आता तुम्ही इकडं तुमचा आंबा बघतोय, पूर्ण आंब्याला भर फुटलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे जे पीक तुम्ही घेतलंय त्याला 100% रिझल्टच आले तुम्हाला. 100% रिझल्ट. मी कांदा लावला होता लेट खरीप, हो त्या कांद्याला एकही फवारणी केली नाही. बर. रासायनिक कसली नाही, वैदिक पण नाही, त्याला गरज लागली नाही. महिन्याखाली पातच एवढं धुकं होतं सर, हो पाठ धुकं होतं, समोरचा माणूस दिसत नव्हता. अरे बाप. तसल्या तरी पण धुक्यातून आलेले ती आपलं कांदा निघालेला आहे. हा, एवढ्या धुक्यामध्ये? त्या कांद्याची टाईटपणा त्या पाथीचा थोडा सुद्धा लावला नाही. आता काढायच्या स्टेजला आहे.